साकं मंगलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जना। साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण बघत आहोत श्रीरामकृष्ण वचनामृत आणि भगवद्गीता आणि थोडंसं ध्यानाविषयी। श्रीरामकृष्ण वचनामृताचा 22वा अध्याय आहे। विषय आहे की ईश्वर दर्शन म्हणजे ईश्वर एक अस्तित्ववान वस्तू आहे, ज्याचं अस्तित्व आहे असं एक काहीतरी आहे, तत्त्व आहे किंवा व्यक्ती आहे म्हणूया, आणि त्याचं अस्तित्व आहे आणि तुम्ही ते अनुभवू शकता आणि त्याचा अनुभव जीवनामध्ये तुम्हाला येऊ शकतो। कारण ईश्वर ही संकल्पना व्यक्त नाही आहे, मूर्त नाही आहे, अव्यक्त आहे, अमूर्त आहे। मूर्त म्हणजे ज्याला आकार देता येतो, आकारवान गोष्ट आपल्याला समजते, ज्याला आकार नाही ती गोष्ट आपल्याला समजत नाही, त्याला नामरूप म्हणतो। मग आपण त्याला नाव नंतर देतो, पण कोणत्याही गोष्टीला आधी आकार पाहिजे, त्याला डायमेन्शन्स पाहिजे असतात, लांबी रुंदी खोली उंची पाहिजे असते, नाहीतर आपल्याला ती गोष्ट आपल्या बुद्धीच्या कक्षेत येत नाही। जसं बिंदू आहे, बिंदूची व्याख्या काय आहे की त्याला लांबी नाही, रुंदी नाही, उंची नाही, पण अस्तित्व आहे। बिंदूला काहीच नसतं, एक टिंब थेंब, त्याला अस्तित्व असतं पण त्याला काही मापन असतात। अस्तित्व असून बिनमापाचं आहे ते, तर मापने मग अस्तित्व कसं? अस्तित्व आहे आजकाल, अर्थात ते मोजता येईल आहे। जुन्या काळामध्ये बिंदूची व्याख्याही होती, आजकाल इतकं सूक्ष्म गोष्टीसुद्धा त्याची पण मापं असू शकतात। तो सगळा भौतिक विज्ञानाचा विषय आहे, पण व्याख्या तशी, जशी रेषा आहे, रेषेला लांबी असते पण त्याला रुंदी नसते, लांबी आहे, आकारमान आहे, एक डायमेन्शन आहे, दुसरं डायमेन्शन नाही आहे त्याला। मग ते कसं शक्य आहे? ती आदर्श व्यवस्था आहे, ती आदर्श गोष्ट असली तशी आहे, पण व्यवहारात असं होत नाही। व्यवहारात आपल्याला अमूर्त गोष्टीचं आपल्याला कल्पना नाही करता येत, त्याला आकार, मूर्तीपासून, मूर्ती म्हणजे मूर्त ज्याला असते त्याला मूर्ती म्हणतो आपण, आहे की नाही? मूर्त म्हणजे प्रत्यक्ष, तुमच्या समोर जे समोर असतं त्याला तुम्ही इंद्रियांनी ओळखू शकता, इंद्रियांनी ग्रहण करू शकता। ज्याला मूर्तता नाही आहे ती गोष्ट अव्यक्त असते। व्यक्त म्हणजे प्रकट झालेलं, अव्यक्त म्हणजे प्रकट न झालेलं। प्रकट झालेलं नाही पण त्याचं अस्तित्व आहे, म्हणजे ईश्वर आहे, प्रकट झालेलं नाही आहे, त्याला आकार नाही आहे, मूर्त नाही आहे, तरी तो आहे, त्याला आपण अस्तिप्रत्यय म्हणतो, म्हणजे गोष्ट आहे। आस्तिकता म्हणजे काय? एक असतं आस्तिकता आणि दुसरी असते नास्तिकता। आस्तिकता म्हणजे अस्ति हा क्रियापद आहे, संस्कृतमध्ये अस्ति हे क्रियापद आहे, मराठीतलं क्रियापद आहे की नाही? अस्ति म्हणजे आहे, ती गोष्ट आहे, तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला अनुभव येत नाही, काही नाही, पण तुम्ही म्हणता ती आहे। नास्तिक म्हणजे काय? जो म्हणतो की गोष्ट नाही आहे, न अस्ति, नाहीच आहे, त्याला नास्तिक म्हणतात। मग वेद म्हणतात, शास्त्र म्हणतं गोष्ट आहे, म्हणजे शास्त्राला मानत नाही, ते म्हणतात नाही आहे। मग शास्त्र म्हणतात
ती गोष्ट आहे मग आहे, कारण तुम्हाला काही अनुभव नाही आहे. तुम्हाला तुमच्या कल्पनेने तुम्हाला त्याचं तुमची बुद्धी होती ते काम करत नाही आहे. तुमच्या कल्पना पण काम करत नाही आहे, त्या थिट्या पडतात, पंगू होतात. तरी तुम्ही आवाज म्हणता की ती आहे का? तुमचा अनुभव नाही आहे, पण कोणाचा तरी अनुभव आहे तो. त्या अनुभवाला तुम्ही ग्राह्य म्हणता, ते आहे. मग ते आहे म्हटल्यानंतर कशाला मग ग्राह्य म्हणता, हा एक प्रश्न होतो. इतके लोक म्हणतात, बरेचसे लोक म्हणतात नाही आहे, न असती. न असती पासून नास्ती शब्द झाला आहे, त्याच्यापासून नास्तिक शब्द झाला आहे. त्याचा अर्थ असा होतो, म्हणजे शास्त्रीय अर्थ असा आहे की जे वेदांना मानत नाही ते नास्तिक. म्हणजे ऋषी मुनींचा जो अनुभव आहे हा अनुभव आहे, त्याला मान्यता देत नाही, ते सगळे नास्तिक आहे की नाही. मग सगळे याच्यातून गेलेले आहे, जे वेदांना न मानणारे आहे, जसं आता बौद्ध आहे किंवा जैन आहे किंवा सिख आहे, हे वेदांना मानत नाही आहे, मग ते नास्ती झाले की नाही. ते भलेही म्हणत असतील की आम्हाला हे मान्य आहे, कर्मसिद्धांत मान्य आहे, पुनर्जन्म मान्य आहे की नाही, कर्मफल मान्य आहे, पण ते वेदांना मानत नाही आहे, मग ते नास्ती झाले. पण तो पुन्हा टेक्निकल विषय झाला. इथे काय आहे की तुम्ही म्हणता की नाही आहे, म्हणजे तुम्ही म्हणता तर्काने सिद्ध करू शकत नाही, तुम्ही बुद्धीने सिद्ध करू शकत नाही, त्याचं अस्तित्व करू शकत नाही, मग त्याची गरज काय आहे मानण्याची. आपल्या 3 फॅकल्टीज आहेत की नाही. युक्ती आहे, युक्ती म्हणजे लॉजिक, न्याय म्हणतो आपण ज्याला. लॉजिक त्याला न्याय म्हणतात. न्याय षट दर्शनापैकी एक आहे. ते म्हणते की नाही आहे, तुम्ही त्याला छेद देऊ शकता, काटू शकता. अनुभव नाही आहे, मग एकच राहिला, त्याला शब्दप्रमाण म्हणतात. शब्दप्रमाण म्हणजे काय, तुमचा शब्द नाही, तो देवाचा शब्द आहे. देवाचा शब्द ऋषींच्या जीवनातून आलेला, तुमच्यापर्यंत पोहोचलेला, म्हणून त्याला ईश्वराची वाणी म्हणतात. स्वामी विवेकानंदांचं एक पुस्तक आहे, दैवी वाणी, मराठीमध्ये देववाणी आहे की नाही. देव त्यांच्या तोंडातून बोलतो म्हणून त्याला मंत्र म्हणतात की नाही. तुम्ही बोललेले मंत्र नाही होणार की नाही, कारण काय, ते देवाचं बोलणं नाही आहे. आपल्यामध्ये देव नाही आलेला, प्रविष्ट झालेला, पण ज्यांच्यामध्ये देव प्रविष्ट झालेला आहे की नाही, जसं प्रल्हाद आहे, आपण नेहमी उदाहरण घेतो. आता प्रल्हादाचं चरित्र भागवतामध्ये आहे, आणि ते श्लोक म्हणजे न जातु कामानाम उपभोगिर शाम्यती आहे की नाही, किंवा यांनी म्हटलेलं आहे हविषावर्तमेव भूयैव अभिवर्धते. कोणत्याही गोष्टी इच्छा, ह्या इच्छा भोगल्याने कधी ते शम्य होत नाही, शमत नाही. अग्नीमध्ये तूप टाकलं तर अग्नी शांत होत नाही, आणखी भडकतो, हे आहे भागवतामध्ये पडा. किंवा त्यांनी म्हटलं आहे की जशी यांची असते भक्ती, प्रेम असतं विषयांवर की नाही, विषा तशी भक्ती देवा तुझ्या पायाशी माझी हो. आता हे प्रल्हादाच्या तोंडचे शब्द आहेत. प्रल्हादाने देवाची प्रार्थना केली, ही पण प्रसिद्ध आहे. त्यांनी आपल्या वडिलांना मुक्ती मागितली, ती पण प्रसिद्ध आहे. कारण काय, त्याला स्थान मिळालं, शास्त्रामध्ये त्याला स्थान मिळालं. कारण काय, तो मनुष्य भावाच्या पलीकडे गेला होता. माझा तुम्हाला शब्दही मानायचा नाही आहे, लॉजिक पण मानायचं नाही आहे, आणि तुम्हाला स्वतःची अनुभूती नाही आहे, म्हणजे अनुभव नाही, एक्सपिरियन्स नाही आहे, माझी गरज काय, तुम्ही त्याला बाजूला ठेवा. आम्हाला त्याचं काही देणंघेणं नाही आहे. इथे म्हणतात त्याचं देणंघेणं अशासाठी आहे की ज्याला ईश्वराची प्राप्ती झालेली आहे त्याचे कामक्रोधादी केवळ नामाचेच असतात. जणू जळलेली दोरी, आकार दोरीचा नुसता फू करा की बेपत्ता. दोरीचा आकार आहे. दोरी म्हणजे सुंभ, तो पिळलेला सुंभ, नारळाची दोरी पण होतात, त्याला सुंभ म्हणतात. ती वळलेली असते, तिला जाळलं तर ती जळते, त्याची राख होते, पण तिचा आकार राहतो. जळली मग आकार आहे तिला, मग ती दोरीचाच आकार आहे, दोरीचंच वळणं आहे त्याला, पण ती दोरी नाही आहे. का नाही आहे दोरी ती, कारण दोरीचा गुण त्याच्यात नाही आहे.
गोरीचा जो गुण असतो तो गुण त्याच्यामध्ये त्या दोरीमध्ये शिल्लक नाही आहे. गोरीचा गुण काय, दोरीचा गुण काय असतो, दोरी बांधते. तुम्हाला कोणाला बांधायचं असलं तर तुम्ही काय दोरीचा उपयोग करता, तर ही दोरी बांधू शकत नाही. दोरीचा आकार आहे की नाही. मग आकार असूनही तिचे गुण त्याच्यात नाही, त्याला धर्म म्हणतात की नाही. धर्म म्हणजे क्वालिटी, त्यात गुण नाही आहे. ते दिसते दोरीसारखी पण दोरीसारखी वागत नाही ती. मग त्याला काय म्हणतात की त्याच्या पलीकडे जाऊन म्हटलं आहे, अच्छा तुम्हाला दोरी दिसते आहे ना, आणि तुम्ही म्हणता ते बांधत नाही आहे, पण शेवटी दोरीच आहे ती की नाही. आपल्याला जर लहान मुलं आहे किंवा थोडंसं अपरिपक्व आहे, तुम्हाला दोरी आहे ना, ती बांधेल ना, आता नाही बांधेल, कशी बांधेल ना, ते म्हणतात नाही बांधत नाही, तर बांध त्याचा गुण संपला त्याचा. म्हणजे त्याचा बांधण्याचा जो गुण आहे तो संपला. फक्त दिसायला ती दिसते पण तो गुण त्याच्यात नाही आहे. मग काय, तुम्ही त्याला नुसतं फू करा. हां, फू केलं की काय होईल आहे, त्याचा तो राख आहे, राख राहील आहे, त्याचा आकार सगळा संपून जाईल आहे की नाही. तो आकार नाही राहणार, म्हणजे ती बांधू शकणार नाही आहे. कारण आपण म्हणतो ना, फायदा काय आहे, तुमच्यातले जेवढे काही विकार आहे ते विकार संपून जातील. काम क्रोधादी विकार हे माणसाला काय करतात, वर जाऊ देत नाही, उन्नत होऊ देत नाहीत. हे दोरी, आपण दोरीचंच पुन्हा बघू की नाही. आपल्याला म्हणतो की काय, आपल्याला विकार म्हणजे रोग, त्याला आमय म्हणतात, उपद्रव म्हणतात. कोणती गोष्ट उपद्रव करते, तुम्हाला त्रास देते. आपल्याला साधं सर्दी झाली तरी आपण वैतागतो, थोडा ताप आला तरी आपण वैतागतो, कारण आपल्याला उपद्रव होतो, त्रास होतो आपल्याला. कुणी उगाच जास्ती मोठ्याने बोललं तरी आपल्याला त्रास होतो, कुणी किंचाळलं तरी त्रास होतो. हा उपद्रव आहे आणि आपण ते नेहमी अनुभवतो. तसेच काम क्रोधादी विकार हे माणसाला बांधून टाकतात या संसाराशी. त्याच्यामध्ये खूपसं काही होऊ शकतं, म्हणजे खूपसं काही त्या जीवनात घडू शकतं. जर त्यांनी ह्या, जसं आपण रोग झाले तर आपण काय करतो, आपल्याकडे डॉक्टर्स आहेत, आपले मोठे हॉस्पिटल्स आहेत हे की नाही. म्हणजे रोग आहे ते ठीक आहे, पण त्यासाठी काय, त्याची काळजी घेणारे किंवा त्याच्यावर उपचार करणारे काहीतरी एक यंत्रणा आहे, स्वतंत्र यंत्रणा आहे, आणि त्याचा उपयोग होतो की नाही. ते फार महत्त्वाचं असतं की नाही. शिक्षण आणि हे रोग म्हणजे त्याच्यावरचं कंट्रोल, नियंत्रण, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या. म्हणून सरकार दोन्ही गोष्टी लक्ष देतं, ते सरकारची जबाबदारी आहे ती नाही. तुमचे नागरिक जर आजारी पडले की नाही, मग ती श्रमशक्ती कमी होऊन जाते की नाही. म्हणजे काम करणारे लोक, सुदृढ लोक, आजारी न पडलेले लोक तुम्हाला पाहिजे. जितके तसे असतील ना तर सुट्ट्या घेतील लोक. आज काय आमची तब्येत बरी नाही आहे, 2 दिवस आम्हाला सुट्ट्या पाहिजे, मग 2 दिवस तुमच्या कामाची शक्ती गेली. म्हणून तुम्हाला तुमचे नागरिक सुदृढ पाहिजे, म्हणजे ठणठणीत पाहिजे तब्येतीने. मग ती सरकारची काळजी आहे. सरकारने लोकांना जर नसेल त्यांच्याकडे ती शक्यता नसेल स्वतःचं तब्येतकडे लक्ष द्यायची, मग सरकार त्याला मदत करतील. वेगवेगळ्या स्तरावर सरकारची मदत तुम्हाला मिळते. लहानापासून म्हणजे प्रीनॅटलपासून तर नंतरसुद्धा, जन्माच्या आधीपासून, जन्म झाल्यानंतर, नंतर अगदी वृद्ध काळापर्यंत ती सरकारची वेलफेअर स्टेटची ती काळजी असते. त्यांना ती काळजी घेतात की नाही घेतात हा प्रश्न वेगळा, किती घेतात तोही प्रश्न वेगळा, पण ती त्यांची जबाबदारी आहे. इथे म्हणतात जे हे जसं ना तसं याचप्रमाणे असतं की नाही. हे काम क्रोधावर जन्मभर छळतात. लोभ आहे की नाही, हा लोभ जो आहे हा माणसाला पूर्णपणे बरबाद करून टाकतो. तसं आपण कौरवांचं बघतो, दुर्योधन बघतो आहे, धृतराष्ट्र बघतो आहे की नाही. तुम्हाला काहीच गरज नाही आहे की नाही, तुमच्या भरपूर आहे, पण लोभ माणसाला पूर्णपणे बरबाद करून टाकतो की नाही. मद मोह मत्सर की नाही, एकेकाचा तुम्ही विचार केला ना, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर की नाही, तुम्ही एकेकाचा जर विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल आहे की तुमची क्रियाशीलता किती कमी झालेली आहे
तुम्ही जे करू शकता ते किती कमी करू शकता की नाही. म्हणजे आपण व्यवहाराचा विचार करतो इथे की नाही. आपण म्हणतो देवाची काय गरज आहे, ठीक आहे देवाची गरज नाही आहे, मग याचा तुम्ही हे करा, याचा विचार करा. तुम्ही याच्या तुमच्याकडे काय आहेत का, तुमच्याकडे याचे काही उपाय आहेत काय. जसं काही आजार झाला आपण डॉक्टरकडे जातो आणि तो काय करतो, चिकित्सा करतो, निदान करतो, औषध देतो, आपण बरे होतो. आता हे विकार आहेत, विकार म्हणजे आमय म्हणजे रोग, शारीरिक रोग आहे, मानसिक रोग आहेत असं म्हणूया थोड्या वेळासाठी. पण मानसिक व शारीरिक रोग एकमेकांवर अवलंबून असतात. पण आपण सध्या मानसिक रोग म्हणूया, वैचारिक रोग म्हणूया, बौद्धिक रोग म्हणूया, चारित्र्याचा प्रॉब्लेम आहे हा की नाही. मग आता हे तुम्ही टॅकल करता तुमच्याकडे काही आहे का उपाय, तो उपलब्ध नाही आहे. कोणत्याही संविधानात नाही आहे, कोणत्याही पुस्तकात नाही आहे, कोणत्याही इवन तुमच्या नीतिपुस्तकातसुद्धा नाही आहे. कारण नीतिशास्त्रसुद्धा तुम्हाला जास्ती मदत करू शकत नाही ठीक नाही. म्हणून ईश्वराचं दर्शन इथे म्हटलं आहे ना की ज्याला ईश्वराची प्राप्ती झालेली आहे त्याचे काम क्रोधादी केवळ नामाचेच असतात. म्हणजे काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, सगळंच आहे. ते फक्त नावाचेच आहे. म्हणजे तुम्हाला इजा करू शकत नाही, तुमचं नुकसान करू शकत नाही. ते सरळ तुमचं नुकसान करतात डायरेक्टली. आपण दररोज बघतो, हरकडे बघतो. आजच सकाळी त्या मेकरून एक 3-4-5 लोक आले होते सकाळी. म्हटलं कालच त्यांचा फोन आला होता. म्हटलं सकाळी संध्याकाळी वेळ नाही आहे. ते 2 तास बसले, त्यांच्या घरचे प्रॉब्लेम तेच काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ते मिसळमासळ होते. इकडे थोडेसे, इकडे थोडेसे, तिकडले. पण शेवटी गोळाबेरीज केली तर ते 6च उरतात. म्हणून गीतेमध्ये त्याला म्हटलं आहे त्रिविधम नरक सेद द्वारम नाशनमात्मनः की नाही. विधा म्हणजे प्रकार, 3 प्रकारचे, त्रि म्हणजे 3. नरक म्हणजे तुम्हाला माहिती आहे. इदम द्वारम ते द्वार म्हणजे जे उघडता येतं बंद होतं त्याला द्वार म्हणतात. जिथून तुम्ही आत जाऊ शकता, बाहेर पडू शकता, त्याला द्वार म्हणतात की नाही. 3 प्रकारचे या जीवनामध्ये दार आहेत. तुम्ही एक तर जाऊ शकता किंवा जाऊ शकत नाही. तुम्ही तिथे दार उघडं असतं, बंद असतं किंवा टेकलेलं असतं. नुसतं टकलेलं आहे, तुम्ही धक्का दिला ते उघडतं, बंद नाही आहे पण सध्या बंद आहे. 1, 2, 3 तिन्ही प्रकारे कोणते घ्या तुम्ही. गीता म्हणते 16वा अध्याय की नाही. 3 प्रकारची नरकाची द्वार आहे. नरक म्हणजे काय आहे, ही संकल्पना आहे. स्वर्ग जशी संकल्पना आहे तशी नरक पण संकल्पना आहे की नाही. तुम्हाला काहीतरी कल्पना देण्यासाठी, कारण तुम्हाला काहीतरी प्रत्यक्ष मूर्त असं काही तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे, नाही तुम्ही कल्पना करू शकत नाही. सामान्य माणूस तुमच्या आमच्यासारखे आपली कल्पनाशक्ती फार थिटी असते, तोकडी असते, पंगू असते. मग तुम्हाला कल्पना करून दे. नरक म्हणजे काय, कल्पना आहे ती. पण नाही आहे का, आहे. कारण काय, इथेच तुमचा नरक आहे की पृथ्वीवर आहे की नाही. नरकासारखी परिस्थिती आपलं, तुम्ही युद्ध झालं तर किती नरकासारखी परिस्थिती होते बघा की नाही. किंवा आपदा आली, नैसर्गिक आपदा आली, नॅचरल कॅलॅमिटी, काय भयंकर घडतं आहे की नाही. अगदी नरकासारखी परिस्थिती होऊन जाते. म्हणजे नरक म्हणजे काय, दुःख 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 दुःख, त्याला नरक म्हणतात. जिथे फक्त दुःखच आहे, दुःखांची गोळाबेरीज आहे त्याला आपण नरक म्हणतो. सुखांची गोळाबेरीज आहे फक्त ते सुखच आहे, त्याला आपण काय म्हणतो, स्वर्ग म्हणतो. पण शेवटी हा जो आहे सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय, हा तत्त्वज्ञानाचा विषय आहे की नाही. पण तो तुम्हाला समजणार नाही. त्याला समजण्यासाठी तुम्हाला काही आणखी वेगळा प्रयत्न करावा लागेल. पण सामान्य माणसाला हे समजतं की सुख 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 आहे की नाही. जसं तुमच्या जेवणामध्ये 5 पदार्थ आहे, सुख आहे. 10 पदार्थ आहे, आणखी सुखाची लोकांची कल्पना. आणखी वाढवले 100 पदार्थ दिले, आणखी 100 पटीने सुख आहे. खरोखर आहे की नाही भाग वेगळा, पण तुम्हाला ती कल्पना येते की बा हे 1 पदार्थाने सुख आहे, मग 100 पदार्थाने 100 पटीने सुख गेलं तुमचं. एक गोष्ट दुःख देते 100 पटीने दुःख होईल तुमचं. मग त्याला आपण काय म्हटलं, स्वर्ग नरक. म्हणजे स्वर्ग जसा म्हणतो तसा आहे, पृथ्वीवरच नाही आहे. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आहे की नाही. म्हणजे मेल्याशिवाय पण स्वर्ग दिसतो तुम्हाला, आणि मेल्यानंतर पण स्वर्ग दिसतो, नरक पण दिसतो. ह्या कल्पना आहेत, पण नुसत्याच कल्पना नाही आहे. त्याला काहीतरी आधार आहे, त्याला काहीतरी शास्त्राने सांगितलेलं आहे की असं काहीतरी आहे. पुराणं म्हणतात आहे की नाही. वेदांमध्ये पण, उपनिषदांमध्ये नरकाचा उल्लेख आहे की नाही. यमलोकाचा उल्लेख आहे आणि मृत्यूचा उल्लेख आहे, मृत्यूनंतर काय होतं याचा उल्लेख आहे. सगळं त्याची पूर्ण म्हणजे अगदी छानपैकी अगदी व्यवस्थित वर्णन आहे त्याचं. माणूस मरतो कसा,
तर प्राण जातो म्हणजे काय होतं, ते संपूर्ण अगदी त्याला म्हणतो ग्राफिक म्हणतात ना, असं ग्राफिक वर्णन आहे, अगदी जिवंत वर्णन आहे त्याचं. का तसं आहे, त्यांना ते माहिती आहे, त्यांनी केलं आहे. तुम्ही ते बघा नका बघू, तुमचा गरुड प्राण वगैरे म्हणतात ना, ते तर भरपूर असं वर्णन ते. आता तुमचा प्रश्न आमचा प्रश्न आहे, त्याच्याकडे वळायचं की नाही वळायचं हा आपला प्रश्न आहे, पण आहे त्याचं वर्णन आहे. म्हणजे प्रॅक्टिकल यासाठी तुम्ही ते मानून चाला की तसं काही आहे नाही म्हणायचं, नाही म्हणून, पण अनुभूती आहे मात्र, त्याला तुम्ही नाकारू शकत नाही. जसं म्हणतात की हे जे षड्विकार आहेत की नाही, हे तुम्हाला माणसाला जन्मभर छळतात की नाही. आज छळत नाही म्हणणं म्हणजे तुम्ही डोळे बंद केले असं म्हणणं आहे, तुम्ही कान बंद केले असं म्हणणं आहे की नाही, तुम्हाला समजून घ्यायचंच नाही असं म्हणणं आहे की नाही. तुम्हाला जेव्हा स्पष्ट सगळीकडे दिसतं आहे, जिकडे तिकडे प्रॉब्लेम, जिकडे तिकडे प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेमचं त्याचं सूत्रपात कुठून होतो ते कुठली कारणं आहेत ते. जेव्हा कारणं आहे तेव्हा ते काहीतरी त्याला त्याचा इफेक्ट दिसतो आहे, तेव्हा त्याला कॉज असलंच पाहिजे, परिणाम दिसतो आहे, त्याच्या मागे काहीतरी कारण असलंच पाहिजे ठीक आहे. ती कारणं काय त्यांनी शोधून काढली, आमच्या मुनींनी चिंतकाने शोधून काढली. कारण काय आहे, जसं ते म्हणतात तस्य मुले धृतराष्ट्र मनीषी की नाही, महाभारतात आहे की हे जे आहे याच्या मुळाशी कोण आहे, तस्य मुले, या सगळ्या अपघाताच्या मुळाशी काय. एवढं मोठं महाभारत युद्ध झालं, 40 लाख लोक मेले 18 दिवसांमध्ये, एवढी मोठी हानी झाली, बाकीची हानी सोडूनच द्या तुम्ही, एवढी मोठी हानी झाली, याच्या मुळाशी काहीतरी असलं पाहिजे. जसं झाडाचं मूळ असतं ना, झाड दिसतं सगळं, मुळं जमिनीच्या खाली असते, ते दिसत नाही तुम्हाला, त्याचा विस्तार असतो, ते सगळं झाडाला आधा पकडून ठेवतं. ते महाभारत काय म्हणतात, तस्य मुले धृतराष्ट्रो अमनीषी. ह्या सगळ्या उपद्रवाच्या आणि जे काही दुर्दैव घडलं किंवा दुर्घटना घडली महाभारतासारखी युद्धासारखी, त्याच्या मुळाशी कोण आहे, तस्य मुले, त्याच्या मुळाशी काय, दुर्घटनेच्या मुळाशी काय आहे, धृतराष्ट्र आहे की नाही. अच्छा, धृतराष्ट्र, त्याला मग विशेषण दिलं आहे. धृतराष्ट्र म्हणजे कसा आहे, धृतराष्ट्र आहे तो अमनीषी आहे. मनीषी म्हणजे चिंतक, विचारक, जो विचार करतो, आपल्या बुद्धीचा वापर करतो. माणसाने दररोज 5 मिनटं तर द्यायला पाहिजे स्वतःच्या जीवनाविषयी विचार करायला की नाही. आपण स्वतः विचारच करत नाही, आपल्या वर्तमानाचा, अतीताचा म्हणजे भूतकाळाचा आणि भविष्याचा की नाही, नेमकं काय होतं आहे की नाही. कारण हा जसा वर्तमान काळ, अतीत आणि भविष्य आहे की नाही, हे काही आपल्याला माहीत नाही आहे, ते आपल्यावर काम करतं की नाही. काळ हा आपल्यावर काम करतो, अधिकार गाजवतो, पण त्याचा विचार करत नाही आपण. आजचा वर्तमान काळ तो भूतकाळ झाला आहे आणि भविष्यकाळ आता वर्तमान काळ होणार आहे. हे असं होता होता केव्हा संपून जातं आपल्याला माहीतच होत नाही आहे. मग आपण जन्म विचारच करत नाही, आपला वेळच नसतो, कारण प्रक्रिया साधी झाली असते. भविष्यकाळ वर्तमानकाळ होतो आहे, वर्तमान भूतकाळ होते, सगळं सतत चालू आहे, आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही आहे. 5 मिनटं काढायला पाहिजे, तर त्याला आपण ध्यान म्हणतो की नाही. आपण स्वतःला किंमतच देत नाही. इतर सगळ्यांना किंमत देतो, इतर सगळ्यांना म्हणजे परिस्थितीला किंमत देतो आहे. आपण परिस्थिती नीट करण्याचा प्रयत्न करतो आहे, सतत तो प्रयत्न असतो आपण, कारण परिस्थिती नीट आली की आपलं सुख वाढतं. परिस्थिती बिघडली, विपरीत झाली, प्रतिकूल झाली, आपलं दुःख वाढतं. पण तसं होऊ नये म्हणून आपण सतत प्रयत्न करत असतो, तसं होऊ नये म्हणून. पण ती परिस्थिती माया आहे, ती जग आहे, जगाचे नियम आहे, तसंच चालत राहणार. जसं मी म्हटलं ना, हा प्रवाह आहे की नाही, जो मागून येतो तो तुमच्याकडे समोर असतो, तो पुढे जातो. हा प्रवाह आहे, जीवन हा प्रवाह आहे, सतत वाहता पाण्याचा प्रवाह आहे तो. त्यावेळी तो तसं आपल्या पद्धतीने चालत राहणार की नाही. तिथे तुम्ही विचार करायला तुम्हाला वावच नाही, तुम्हाला तरी वेगळा विचार करावा लागेल, वेगळा वेळ द्यावा लागेल. आपण देऊ शकत नाही की नाही. आपण काही गुहेत जाऊन सतत विचार करणारे, जन्म त्याच्यावर खपवणारे ते महाथोर लोक होते, ज्ञानी होते, त्यांना कळलं होतं की हेच खरं खरं काम आहे की नाही. हे केलं तर तुम्ही शहाणे आहात की नाही. सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्तस्य कृष्ण कर्मकृत, गीतेमध्ये म्हटलं आहे, पुष्कळदा म्हटलं आहे. तो बुद्धिमान आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे, हे करत नाही तो अबुद्धमान, त्याला अबुद्ध हा म्हटलं आहे, मूढ हा म्हटलं आहे, अल्पबुद्ध हा म्हटलं आहे. म्हणजे त्याची छोटीशी बुद्धी आहे, त्याला बुद्धी नाही आहे. आपण सगळे त्या याच्यात येतो
नाही, आपण सगळे त्याच्यात येतो. कारण काय, आपण विचार करत नाही आहे. विचार करता येतो, ती फॅकल्टी आपल्याकडे आहे, देवाने ते आपल्याला तो गुण दिलेला आहे, पण आपण विचार करत नाही. आम्ही विचार करतो, विचार नव्हे, लक्षात घ्या. आपण जो विचार करतो तो नष्ट होणाऱ्या गोष्टीचा विचार करतो. आज दिसतो आहे, पण ते तुमच्यासोबत राहणार नाही, ते काही राहणार नाही आहे. कारण ते वर्तमान आहे. वर्तमान हा भूतकाळ होतो, आणि भूतकाळ हा अज्ञातामध्ये नष्ट होतो. तुम्हाला भूतकाळ ज्ञात वाटतो, तो अज्ञात होऊन जातो. म्हणजे समजा इतिहास म्हणून, इतिहास म्हणजे काय, भूतकाळ आहे की नाही. आपला किती इतिहास माहिती आहे, असा पुष्कळ इतिहास आहे, तो पूर्ण काळाच्या अंधारात गडप झालेला आहे. कारण शेवटी काय, इतिहास असं घडलं होतं कोणाला माहिती आहे, आता संपलं ते आहे की नाही. जो इतिहास माहिती आहे आपल्याला किती माहिती आहे, फारच थोडा माहिती आहे, 5% 10%, खूप झाला तर. बाकी कुठे आहे, काहीच माहीत नाही आहे की नाही. कारण तो काळाच्या उदरामध्ये गडप झालेला आहे. मग इथे जे म्हटलं आहे की तुम्ही जर असंच करत गेले तर काय होईल आहे, तुम्ही त्याला म्हणतात टाईम, स्पेस आणि कॉजेशन, हे जे चक्र आहे, या चक्रातच तुम्ही फिरतात. त्याला संसार चक्र म्हणतात आहे की नाही. हे कधीच थांबत नाही आहे, सतत फिरत राहतं. त्यालाच प्रपंच म्हणतात आहे की नाही. हा प्रपंच कधी थांबत नसतो. तुम्ही त्याच्यातून बाहेर पडा की नाही. जसं ते यात्रेमध्ये असतात ना, आकाश पाहणे असतात ना, आणि तुम्ही त्यात बसले तर ते तुम्ही बसले की ते फिरतात, त्याच्यावर तुम्ही पण फिरता. तुमचं फिरणं झालं की तुम्ही काय करता, तुम्ही बाहेर पडता, ते फिरत राहिले. कारण त्यासाठीच ते आहे. ते कर्णपुरात असतं ना, खूप सुंदर होते. यावेळी 2-4 होते, मोठे चांगले होते ते नाही. गंमत आहे ती, थ्रिल आहे ते. तुमच्या ॲड्रेनलिन जातं, तुम्हाला काहीतरी गंमत वाटते, भीती वाटते आहे की नाही. काही भीतीदायक गोष्टी असतात. लोक हॉरर पिक्चर कशाला बघतात आहे की नाही, तुम्हाला खूप भीती वाटते आहे की नाही. ते 3 डायमेन्शनल असतात, ते पण असतात. तुम्ही वाटतं बसले, तुमच्या हाताला घाम फुटतो धरून ठेवलं तरी. ते खरंच खोटं असतं, सगळं काहीच नसतं त्याच्यामध्ये. हॉरर पिक्चर असतात, भीतीदायक पिक्चर्स असतात, चित्रपट असतात. लोक कशाला बघायला जातात आहे की नाही. किंवा भुताटकीचे असतात, कशाला बघायला जातात आहे की नाही. लोक जातात, बघायला जातात का, कारण त्याला काहीतरी थ्रिल येतं आहे की नाही. लोक खूप थ्रिल करतात, ॲडव्हेंचर करतात. कशाला, काहीतरी असतं. आपण त्याला आनंद म्हणा नका म्हणून, थ्रिल असतं, मग ॲडव्हेंचर असतो, रोमांचकता असते आहे ना. ती रोमांचकता तुम्हाला अनुभवायची असते, आणि म्हणतो ते करता, ठीक आहे. पण तुमचा कंट्रोल त्याच्यावर पाहिजे. तुम्ही त्याच्यावर वाहवत नाही गेलं पाहिजे. रोमांचकता हे जीवनाचं काही अविभाज्य लक्षण नाही आहे. एक थ्रिल म्हणून थोडं लोणचं घेतो आपण जेवणामध्ये, मीठ घेतो जास्तीचं, तेवढ्यापुरतं ठीक आहे. या तोच तुमच्या जीवनाचा भाग होऊन जातो, तेव्हा यू आर वेस्टिंग युअर टाईम. आपण आपला वेळ वाया घालवतो आहे, माणूस म्हणून वाया घालवतो आहे. पशूंचा वेळ वाया जात नाही, पक्ष्यांचा कोणाचाच वेळ जातो, फक्त माणसाचा वेळ वाया जातो आहे. कोणाचं आयुष्य नष्ट होत नाही आहे, माणसाचं आयुष्य नष्ट होतं आहे. आयुर्नश्यताम प्रतिदिनम आहे की नाही. दररोज आपलं आयुष्य नष्ट होतं आहे. हे फक्त माणसाच्या बाबतीत खरं आहे, बाकीच्या बाबतीत खरं नाही. त्यांना नष्ट होण्यासाठी झाले आहे. त्यांना जर काही मिळवायचंच नाही आहे. माणसाला मिळवायचं आहे, माणसाला खूप मिळवायचं आहे, खूप 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 मिळवायचं आहे. म्हणून इथे म्हटलं आहे ईश्वराचं दर्शन होऊ शकतं. ते अति आहे, म्हणजे ती शेवटची गोष्ट आहे की नाही. माणसाला ईश्वराची प्राप्ती होऊ शकते. आता तुम्हाला ईश्वर काय कळो की न कळो, असं का म्हणतो आपण, कारण तेवढी तुमची क्षमता नाही आहे. वैचारिक क्षमता, बुद्धीची क्षमता, आणि आपण चारित्र्याची क्षमता म्हणूया आहे की नाही. तेवढं तुमचं जीवन शुद्ध नाही आहे. ज्यांची जीवन शुद्ध आहे ते 1000 वर्ष होऊन त्यांचे लोक भजतात, त्यांची पूजा करतात. ते कधी मरत नाही, ते चिरंजीव असतात. आपण त्यांची तुलना केली तर आपल्याकडे आपण कुठे आहोत, काहीच नाही आहे की नाही. आपण म्हणूया थोड्या वेळेस आपण 0 आहोत आहे की नाही. परंतु इथे म्हणतात तुम्हाला ते बघता येतं. सिद्धांत किंवा आदर्श म्हणून प्रत्यक्ष जीवनात आलेला आदर्श, ह्या गोष्टी जर जीवनात घडू शकतात. आज काय झालं आहे, इतका आपल्या विचारांवर प्रभाव पडलेला आहे. पाश्चात्य म्हणा, आणखी काही कशालाही तुम्ही काही म्हणा, याच्यावर बरंच झालं. स्वामी विवेकानंदांच्या वाङ्मयात तुम्हाला याचा खूप दिसेल. इतका प्रभाव पडला आहे की ज्या गोष्टी स्पष्ट आहेत त्यासुद्धा आपल्याला
स्पष्ट नाही आहे. म्हणजे आपण म्हणूया जी गोष्ट अगदी 100% शुभ्र आहे, पांढरी आहे, स्वच्छ आहे, त्याला सरसकट तुम्ही काळी कुळकुळीत म्हणू शकता. इतकं परिवर्तन झालं आहे. आणि जी अगदी पूर्णपणे चुकीची आहे, अशुद्ध आहे, वाईट आहे, पूर्णपणे विनाशक आहे, संहारक आहे, तिला तुम्ही चांगलं म्हणू शकता. इतकं परिवर्तन झालं, वैचारिक परिवर्तन झालं आहे. आपल्याला वाटतं की अतिशयोक्ती आहे, असेलही, पण पुष्कळदा अतिशयोक्तीतून आपल्याला समजायला सोपे पडतं, ठीक आहे. इतकं झालं आहे. माणूस किती चुकीच्या पद्धतीने विचार करू शकतो, किती चुकीच्या पद्धतीने वागू शकतो, आणि तो म्हणतो मी बरोबर आहे. मग तर काहीच चुकलं नाही आहे. तो माघार घ्यायला तयार नाही आहे, तो तडजोड करायला तयार नाही आहे. चुकलं आहे, नुकसान होत आहे, पण तो माघार घ्यायला तयार नाही आहे. मी सकाळची गोष्ट केली तीच होते. त्याची आई आली, वडील आले, भाऊ आले, त्याची बहिणी आली, नाही. आणि काही अशा कधीतरी घडणाऱ्या घटनांनी अगदी प्रत्येकी घडणाऱ्या घटना, सतत घडणाऱ्या, निरंतर घडणाऱ्या घटना आहे. म्हणजे मुळाशी झालं पाहिजे, ठीक आहे. तस्य बोले धृतराष्ट्रो म्हणजे काय, तुम्ही जर विचार न करणारे असाल, अमनीषी, ठीक नाही, तर मग तो दुर्योधन निर्माण होईल आहे. त्याला म्हटलं आहे तिथे महाद्रुमहा म्हटलं आहे महाभारतामध्ये. महाद्रुम म्हणजे महावृक्ष होईल आहे. साधासुद्धा झाड नाही, मोठं झाड आहे. दुर्योधनो मन्युमयो महाद्रुमहा. मन्यू म्हणजे विकार, क्रोधाला मन्यू म्हणतात, ठीक नाही. विकार आहे. हा विकार सगळ्या कुरुकुळाला नष्ट करून टाकतो. यदुकुळामध्ये मद झाला होता, सगळे माजले होते, ठीक नाही. कुरुकुळ आणि यदुकुळ एकच आहे, ते त्यात फरक नाही आहे, की नाही. ते ययातीपासून चाललं आहे. यदू सगळ्यात मोठा मुलगा होता आणि पुरु हा लहान होता. पुरुपासून कुरु वंश झाला आहे, त्यापासून दोन्ही एकच वंशाचे आहेत. हा सगळा वंशविस्तार आहे. 18 दिवस लागले सगळं नष्ट व्हायला, 40 लाख लोक मारायला, काहीच राहिलं नाही. शेवटी फक्त पांडवांकडे म्हणजे जिवंत राहिले, या अर्थाने पांडवांकडे जिवंत राहिले 5 पांडव, सात्यकी आणि कृष्ण, बाकी कोण नाही आहे. कौरवांकडे जिवंत राहिले कृपाचार्य, ते आदी आचार्य होते, द्रोणाचार्याच्या आधी, कुळाचे पुरोहित पण होते. त्यांनीच प्रथम शिक्षण दिलं राजपुत्रांना. नंतर कृपाचार्य हा यदुकुळातला होता, मोठा योद्धा होता, तोही महारथी होता. आणि तिसरा अश्वत्थामा. आणि हे कृपाचार्य ते हस्तिनापूरला परत गेले, पळून गेले. अश्वत्थामा व्यासा आश्रमात पळून गेला. आणि सात्यकी आपला हा कृतवर्मा द्वारकेत पळून गेला युद्धानंतर. ते 3च वाचले, इथे 8 वाचले. एवढ्या मोठ्या युद्धातून जिवंत किती लोक राहिले, तिकडे 3 आणि इकडे 7 लोक, 5 पांडव, सात्यकी आणि कृष्ण. बघा कशामुळे झालं ते, अविचारामुळे. धृतराष्ट्र मनुष्य. मग महाद्रुमा म्हणजे विकारी वृक्ष आहेत, हे उदाहरण म्हणून आपण म्हणतो आहे. हे कारण आपलं प्रत्यक्ष महाभारत त्याच्यामुळेच महत्त्वाचं आहे, हे नाही. तुम्हाला सगळं जीवन, मानवी जीवन म्हणजे काय असतं ते सगळं दिसतं. म्हणून स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे, फार छान म्हटलं आहे की हे जे दाखवलं आहे महाभारत रामायणामध्ये, हे चित्रण केलं आहे. स्वामीजींचं एक पूर्ण व्याख्यान आहे पॅसाडेनामध्ये दिलेलं, अमेरिकेमध्ये. पूर्ण व्याख्यान आहे महाभारतावर आणि रामायणावर. ते म्हणतात रामायण आणि महाभारतात चित्रित झालेला इतिहास जो आहे की नाही, त्याच्यामध्ये जे सांगितलं आहे तिथपर्यंत पोचायला मानवाला कित्येक अजून शतकं लागतील. त्याच्यात जो संस्कृतीचा, सभ्यतेचा जो आदर्श चित्रित झालेला आहे, चिन्हित झालेला आहे, मानव समाजाला तिथपर्यंत पोचायला आणखी कित्येक आपल्याला समजतच नाही. समजायला पाहिजे. आणि समजल्यानंतर त्या दिशेने आपल्याला काही जितकं जमेल तितकी वाटचाल करायला पाहिजे. हा मुळातला धृतराष्ट्र आहे आणि त्यांनी हा महावृक्ष विकारी म्हणजे मन्यू म्हणजे विकार किंवा क्रोध, सगळे विकारीच आहे. दुर्योधनाने कर्ण, शकुनी आणि दुःशासन हे कसे आहे, व्यक्ती आहेत. हे व्यक्ती आहेत म्हणजे पुरुष आहेत, मनुष्य आहेत. पण हे मनुष्य नाही, याच्यात विकार आहे. हे विकारी मनुष्य आहे.
जर झाडाचं जसं एका लिंबाचं झाड आहे, आणि लिंबाचं झाड आहे, एक आंब्याचं झाड आहे, एक बोराचं झाड आहे की नाही. त्या झाडाचं कसं असतं, त्या झाडाची परीक्षा त्याच्या परिणामावरून होते. आंब्याच्या झाडाला आंब्याची फळं लागतात, बाभूळला बाभळाची फळं लागतात, लिंबाला लिंबाची फळं लागतात की नाही. तसं ही फळं आहेत नाही. म्हणजे फळं केव्हा दिसतात, फार उशिरा दिसतात. विध्वंस केव्हा दिसतो, फार उशिरा दिसतो. म्हणून माणसाचं नुकसान होऊ नये, माणसाचं नुकसान होऊ नये, माणसाचा फायदाच व्हावा, हे लहान मुलाला कळत नाही, मोठ्या माणसांना कळतं की नाही. लहान मुलांना जे वाटतं, जितका लहान आहे ना तो तसाच वागणार, तो इकडे तिकडे धावणार, ओढणार, किंचाळणार. आत्ताच परवाची गोष्ट आहे, दिवाळीची भर दिवाळीची गोष्ट आहे ती. आमचं ते सेंटर आहे, परदरी म्हणून गाव आहे, तिथे आमचं रुरल सेंटर आहे. इथून जास्त दूर नाही आहे, मागचा डोंगर आहे तिथेच आहे ते, नांदेली वगैरे तिकडे. शेतीमध्ये ते ट्रॅक्टर चालवत होतो, त्याला रोटर असतो मातीला हे करायला, ते जे हे असतात ना ढेकळं, ढेकांना फोडायला तो असतो. ते रोटर चालवत होता, त्याचा काका बसला होता, चालवत होता. ते 3 मुलं होते लहान की नाही. आता ते तो चालवणारा आपल्या नादात असतो किंवा त्याला सगळं तिथे बघायचं असतं, एकाग्र करायचं असतं. एक मुलगा पडला आणि त्याच्यावर पडला, त्याचे तुळे झाले. अर्थात काय झालं पुढे सांगायची गरज नाही, त्याचं काही शिल्लक राहिलं नाही. म्हणजे का असं का, हा अपघात आहे. इंग्लिशमध्ये ॲक्सिडेंट असतो. ॲक्सिडेंट म्हणजे काय, शब्दाचा अर्थ काय आहे. ॲक्सिडेंट म्हणजे आकस्मिक घडलेली घटना, ते घडून जाते. मग आपण अरे असं कसं झालं, आपण असं करायला पाहिजे, अशी काळजी घ्यायला पाहिजे, तशी काळजी घ्यायला पाहिजे होते की नाही. आणि हे टाळता आलं असतं. लोक दोष देतात की नाही, असं कसं केलं तुम्ही इतके कसे निष्काळजी राहिले, इतके कसे बेसावधा आले. हे सगळं पश्चातबुद्धी आहे. ती घडायचं ते घडून गेलेली आहे गोष्ट. आता पश्चाताप म्हणा किंवा पश्चातबुद्धी म्हणा, नंतरची बाब आहे, पण ती घडून गेलेली घटना आहे. म्हणजे आकस्मिक आहे, तुम्हाला न कळत, तुम्हाला न समजता पटकन घडून जाते ती घटना. म्हणजे तुम्ही सावध आहात, पण त्यावेळी कसं काय घडतं ते, त्यालाच ॲक्सिडेंट म्हणतो आपण, आकस्मिक घटना, अपघात म्हणतो की नाही. तर इथे तसं काय होऊ नये की नाही. ते बरेचसे त्याच्यामध्ये हे आहेत, काय म्हणतात, सावधगिरीचे. जसं रस्त्यावर जातो ना आपण ना, महामार्गावर कोणत्या रस्त्यावर ते पाट्या लावले असतात, सतत पाट्या लावतो. समृद्धी महामार्ग आहे, सतत पाट्या त्याच्यावर मोठे मोठे बोर्ड्स आहेत. आम्ही नेहमीच जातो, नागपूर टू मुंबई आमचा प्रवास बऱ्याचदा जातो तिथे. हे नुसतं पाट्यात मोठे मोठे बोर्ड लावले आहे की नाही. कशाला लावले आहे की नाही, आणि तरी पण अपघात होतात की नाही. किंवा ठळतही दिसावं, पुष्कळशा काळजी घेतल्या जातात. तुमचं लक्ष विचलित व्हावं, जेणेकरून तुम्हाला झोप येऊ नये, गुंगी येऊ नये. म्हणजे याच्यावर बराच अभ्यास झालेला आहे, ते शास्त्र आहे. आणि अपघात कसे होऊ नये याचा बराच विचार झाला आहे. आणि तरी पण भयंकर अपघात होतात. ते अपघातून कसं बाहेर गेलं कोणाला समजतो. तो गडकरी म्हणतो मला समजत नाही का, आम्ही काळजी घेतो तरी अपघात कसे होतात. आणि भारतात सगळ्यात जास्त अपघात होतात, पण ते व्हायला नाही पाहिजे. सगळ्यात जास्त अपघात ते सेल्फीने होतात भारतामध्ये. जगात सगळीकडे अपघात होतात सेल्फीने. सेल्फी म्हणजे तुम्ही फोटो काढता 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 मागे मागे जाता येते होती. आपल्या वेरूळला दरीमध्ये किती लोक पडतात, काढता काढता मागे मागे जातात, कधी पडतात. कारण ते आकस्मिक होतं, कल्पना येते, मला नशा येते. त्या दुनियेमध्ये आपल्याकडनं काय घडतं आहे, आपण स्वतःचा जीव धोक्यात टाकतो त्याचं भान राहत नाही. मी तुम्हाला भान आणून देतं, त्याला विवेक म्हणतात. तस्य मुले धृतराष्ट्र, त्या धृतराष्ट्राला भानावर आणण्यासाठी इतके प्रयत्न झाले. अगदी व्यासांपासून कृष्णापासून सगळ्यांनी प्रयत्न केले. दुर्योधनाला आणि कर्णाला भानावर आणण्यासाठी वाटतील तेवढे प्रयत्न झाले. ते तसे भाग्यवान होते, सांगणारे चांगले मोठे मोठे लोक होते, पण काही झालं नाही. शेवटी ते युद्ध झालंच. दिस ब्लोज मस्ट कम, स्वामीजी म्हणतात. हे धक्के बसायलाच पाहिजे युद्धासारखे. असं कसं की नाही.
माणसं तळावर येत नाही आहे. पण तुम्ही जर देवाला तुम्ही तुमच्या जीवनात आणलं तर तुमची बुद्धी स्थिर राहते. आणि गीता म्हणते स्थिरमतीर बुद्धिमान यश समय प्रिया, की नाही, स्थिरमती होते. आपली बुद्धी स्थिर नाही आहे. आज आपण किती गमजा केल्या आणि किती आपण फुशारक्या मारल्या तरी आपली बुद्धी काय फेल्ड ब्रेन आहे ते, की नाही, ब्रेन फेल झालेलं आहे. जसं ब्रेन डेड असतं ना, माणसाचा मेंदू मेला की माणूस मरतो, तसं आपली बुद्धी मेली की तो गेल्यासारखंच आहे तो. आपली बुद्धी काम नाही करत आपली, की नाही तेवढं झालंच नसतं. समजा उदाहरण भारताने असं ठरवलं की एक दिवस एकही अपघात होऊ द्यायचा नाही भारतामध्ये, नो ॲक्सिडेंट डे ठरलं समजा, तर तुम्ही ॲक्सिडेंट होईल का? नाही होणार, एकही ॲक्सिडेंट होणार नाही. फक्त सगळ्या लोकांनी सगळ्या भारतीयांनी मनावर घ्यायला पाहिजे आज आमच्या देशामध्ये एकही अपघात होणार नाही. रस्त्यावरचा म्हणतो मी, रस्त्यावरचा एकही अपघात होणार नाही, असं सगळ्यांनी ठरवलं. एकतरी अपघात होईल का? नाही होणार. किंवा एका आठवड्यात असतं ना, सप्ताह असतात ना, अमुक सप्ताह तमुक सप्ताह, आहे की नाही, तसं नाही केलं. एक सप्ताहामध्ये आमच्या देशामध्ये एकही अपघात होणार नाही, एकही अपघात होणार नाही. कारण काही कारण काहीच नाही आहे. तुम्ही ठरवा, नाही अपघात झाला, नाही होणार. काय कारण आहे? तुम्ही ठरवलं नाही होणार, आहे की नाही. तुम्ही जर ठरवत नाही, तुम्ही विचार करत नाही, तुम्ही मनावर घेत नाही, तुमच्या मनात जसे येईल तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही वाहवत जाता, आहे की नाही, तुमचं भान सुटतं, तेव्हा अपघात होतात, आहे की नाही. म्हणजे ईश्वर तुमच्या जीवनात आला तर ते भान कधी सुटणार नाही. म्हणजे जसं मी नाही म्हणतो, असामान्य आणि सामान्य माणसामध्ये फरक काय आहे? असामान्य म्हणजे संत म्हणतो आपण, अवतार पुरुष संत, आणि सामान्य म्हणजे आपल्यासारखे तुमच्यासारखे, आहे की नाही. ते असा सामान्य आहे. सामान्यांचं म्हणजे काय, आपण सामान्य कशाने झालो आणि ते असामान्य का आहेत? कृष्ण हा असामान्य का होता? राम हा असामान्य का होता? आहे की नाही. आणि बाकीचे ते सामान्य, भीष्म का सामान्य आहेत? आहे की नाही. असामान्य असून सामान्य का आहेत? पांडव इतके असामान्य असून सामान्य का आहेत? आहे की नाही. पांडव असामान्य आहेत, आहे की नाही, अजिंक्य आहेत ते, आहे की नाही, सगळ्यात महारथी आहे, काय नाही आहे ते, आदर्श व्यक्ती आहेत ते. पण ते सामान्य का आहे? त्यांचं सामान्यत्व काय आहे? भीष्म फार महान आहेत, द्रोणाचार्य फार महान आहेत, पण ते सामान्य का आहेत? कारण, आहे की नाही, चुका होत नाहीत, आहे की नाही. तुम्ही बघा त्यांच्या हातून चुका होत नाही. आपण संतांना संत काय म्हणतो? कारण ते चुका करत नाही, आहे की नाही. आपण असंत का आहोत? आपण चुका करतो, आणि चुका टाळण्याचा पण प्रयत्न आहे, ते पण आपण तेवढं करत नाही आहे, की नाही. कृष्णाच्या हातून बघा कुठे चूक झाली नाही आहे. तुम्ही कृष्णाच्या चरित्राचा जर नीट अभ्यास केला तर तुम्हाला त्याचं वैशिष्ट्य दिसेल, आहे की नाही, की ते चुका नाही होत त्याच्यातून. जे करायचं जेव्हा करायचं, स्वामींनी त्यात खूप हे केलं आहे. स्वामी विवेकानंद की आपल्या कृष्णाचं ते वैशिष्ट्य आहे की नाही. ज्यावेळी जे बरोबर तसंच केलं आहे त्यांनी, ते निर्णय चुकलेले नाही आहेत. कृष्णाचे निर्णय कोणते? त्यांनी जन्मभर निर्णय घेतले, मोठे मोठे निर्णय घेतले, चुकले नाही. आता आम्ही संध्याकाळी विचार करतो, शिवाजी महाराज इतके निर्णय घेतले बघा, आहे की नाही, मोठे मोठे निर्णय त्यांना घ्यावे लागले, आहे की नाही, पण ते चुकले नाही. त्या चुकीचा निर्णय कोणताच नाही त्यांचा बघा तुम्ही, आहे की नाही. जीवावर बेतलो त्यांचं प्रत्येक वेळी, पण ते कधी डिफीट नाही झाले, पराभूत नाही आहे ते कधी, आहे की त्यातून बाहेर पडले बरोबर, आहे की नाही. तिथे काय आहे? तिथे विवेक आहे, अभ्यास आहे, की नाही. अभ्यास, प्रचंड अभ्यास आहे, प्रचंड बुद्धिमत्ता आहे. पण नुसती बुद्धिमत्ता आणि अभ्यासाने होत नाही. मग आपण शिवाजीमध्ये जसं सांगतो त्याचं वेगळं पण काय आहे? असामान्यत्व काय आहे? ती आध्यात्मिक बुद्धिमत्ता आहे, की नाही. ते तुमचं जीवनात आपण ती बुद्धिमत्ता वापरतो, ज्याने आपण सगळं अर्थ आणि कामं संपादन करतो. ती बुद्धिमत्ता नाही आहे, ती असामान्य बुद्धिमत्ता आहे. ती कॉस्मिक बुद्धिमत्ता आहे. ती त्याला स्वामींनी कॉस्मिक इंटेलिजन्स म्हटलं आहे. ती कॉस्मिक इंटेलिजन्स, त्याच्यात तुम्ही त्याला टच करा. त्याला तुम्ही, आपण जसं आपल्याकडे वीज पाहिजे तर आपण पिनमध्ये जोडतो आणि ती वीज आपल्या ह्याच्यात येते, आहे की नाही. जसं मी हे बंद केलं इथं बंद होईल आहे, इथं ते कंट्रोल आहे तो, आहे की नाही. आपण जोपर्यंत स्वतःला कॉस्मिक इंटेलिजन्स जोडत नाही, कॉस्मिक बुद्धिमध्ये जोडत नाही, तर तुम्हाला आहे, पण ते अतिशय अल्प आहे. ते तुम्हाला यश मिळेल असं नाही की सगळेच लोक अपयशी असतात जगामध्ये. पुष्कळ लोक, बहुतेक लोक थोड्या काही ना काही प्रमाणात यशस्वी होतात. त्याला गीतेमध्ये कृतकृत्य म्हटलं आहे. पण तो बुद्धिमान नाही आहे, ते या अर्थाने बुद्धिमान नाही आहे. शास्त्र तुम्हाला बुद्धिमान म्हणायला तयार नाही आहे. आपण तुम्ही म्हणा, मला म्हणा, मी तुम्हाला म्हणतो, पण ते शास्त्र तुम्हाला आपल्याला म्हणणार नाही आहे. ती बुद्धिमान नाही आहे. ती बुद्धिमान केव्हा आहे? जेव्हा तुम्ही
शास्त्रविधानोक्तम. शास्त्र जे म्हणतं तुम्ही ऐकणार. शास्त्र म्हणतं ईश्वर आहे म्हणजे तुम्ही ऐका. तुम्हाला नाही दिसत. युक्ती अनुभूती शब्द तुमच्याकडे तुमच्या सहाय्याला नाही आहे, पण ते आहेत. असामान्य लोक तुमच्या सहाय्याला आहेत. ते सांगतात ना. कृष्ण सांगतोय ना. मग कृष्णाचं ऐकलं असतं कर्णाने. कृष्णानं ऐकलं असतं, कृष्णाचं ऐकलं, धृतराष्ट्राने ऐकलं, कृष्णाचं भीष्माने ऐकलं असतं तर काहीच झालं नसतं. आहे की नाही. हे सगळं अपघात झाले, दुर्घटना झाल्या किंवा घडतात आहे. जगामध्ये सतत दुर्घटना चालू आहे. याचं कारण काय आहे? याचं कारण आपण ऐकत नाही. आपल्याला ऐकायला पाहिजे हे माहीत नाही आहे. आपल्याला कळत नाही हे पण माहीत नाही आपल्याला. आहे की नाही. आपलं सगळं अल्प आहे की नाही. परंतु तुम्ही ते जोडा की नाही. तुम्ही तुमच्या सोर्सला जोडा. आता समजा तुम्ही पिन लावली ना, ते तुम्ही सरळ ते परेला जिथे वीज उत्पन्न होते तिथे तुम्ही जोडले जाल. जिथे वीज उत्पन्न होते तिथे तुम्ही जोडले जाल. वेगवेगळ्या माध्यम तुमचा ट्रान्सफॉर्मर आहे, अमुक आहे ढमुक आहे, 11,000 kV आहे, 440 व्होल्ट आहे, जे काय असेल ते असेल. पण तुम्ही जोडले जाल, नाही तर अंधार होईल. तुम्ही स्वतःला नाही जोडलं तर अंधार होईल. तुम्ही चाच पडाल. अंधारात जसं आपण चाच पडतो तसं आपण चाच पडाल. त्यांच्या तुम्ही चाच पडू का जीवनभरात? त्याची काही गरज नाही आहे की नाही. तुम्ही स्वतःला इन्सुलेट करू शकता, स्वतःला सुरक्षित करू शकता. तुम्हाला काही होणार नाही, तुम्हाला इजा होणार नाही. बघा संतांची चरित्र बघा. आहे की नाही. किती सक्सेसफुल आहेत ते. स्वामी विवेकानंद केवढ्या कष्टातून केवढ्या याच्यातून जावं लागलं, पण शेवटी ते जिंकलेत. स्वामींना अंतिम विजय आमचाच आहे. स्वामी कशाच्या बरोबर म्हणतात? ज्ञानोगात आहे ते. आहे की नाही. ते म्हणतात अंतिम विजय आमचाच आहे. कोणाचा अंतिम विजय? कोणाचाच अंतिम विजय नसतो. कारण काय, सगळे पराभूत असतात. केव्हा अंतिम विजय? तुम्ही जेव्हा ते कॉस्मिकचे जोडा तेव्हा तुम्ही कधी पराभूत होणार नाही. ब्रह्मतम परादाते. ब्रदन कुशत आहे. तुमचा सगळा पराभव करते. ब्रह्म तुमचा पराभव करते. ब्रह्म म्हणजे कॉस्मिक जे चैतन्य आहे, त्याला आपण वैश्विक चैतन्य म्हणतो, ते तुमचा पराभव करते. कारण काय, तुम्ही त्यात जोडत नाही ना. तुम्ही आहात पण फक्त चाच पडत. जीवनभर आपण चाच पडतो. परत चाच पडायची काही गरज नाही आहे. काय, तुम्ही फक्त तुमच्या ते तुम्हाला केवळ नावाचेच राहतील. हे जगातले उपद्रव आहेत. आपल्याला माहिती आहे जगात भरपूर उपद्रव आहे. माणसं उपद्रव आहे, आपल्याला करतात, त्रास देतात. त्याला 3 ताप म्हणतात. आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक. आहे की नाही. 3 गोष्टी आपल्याला सतत ताप देतात. म्हणून आपण शांती 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 म्हणतो. आहे की नाही. मग ते व्यक्तीच्या रूपामध्ये, परिस्थितीच्या रूपामध्ये, कशाच्या रूपात म्हणा तुम्ही. आहे की नाही. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुम्हाला त्रास देत असतात. त्याची शांती होते. तुम्ही देवाच्या जितकं जवळ जाल, हे आपण गेल्या वेळी बघितलं होतं. ईश्वराच्या जितकं जवळ पोचाल तितकी शांती लावेल. शांती लावेल म्हणजे काय, उपद्रव राहणार नाही तुमच्या जीवनामध्ये. मी तुम्हाला म्हणलं ना, देवानी काय करणार, आम्हाला काय फायदा आहे? काहीच फायदा नाही ना. मग मनातील जसं वागा. वर्तते कामकारतः. वर्तते क्रियापद आहे की नाही. कामकारतः. तुमच्या मनात येईल तसं तुम्ही वर्तते वागणूक ठेवा. अरे पण त्याचं काय परिणाम होणार आहे की नाही. एरवीच आपल्याला काही कंट्रोल नाही करता येत, काही आपल्याला नियंत्रण नाही आपल्या जीवनावर. आणि पुन्हा अशी फूस देणार निघाले, शहाणे निघाले आपल्याला. ते बरोबर, तुमचं काही चुकत नाही. कशी वागा तुम्ही. तुम्ही मुक्त आहात, मुक्तपणे वागा. कशाचं बंधन मानू नका. आणि आधीचं मरकट त्यात मध्ये प्याला. आधीच माकडासारखे आहोत आपण, चंचल आहोत. आणि तुम्हाला दारू पाजली. आहे की नाही. वृश्चिक वंश झाला त्याला विंचू चावला. आहे की नाही. मग काय, त्या मरकडाच्या माकडच आहे. आधीच चंचल आहे, दारू पाजली, त्याला विंचू चावला, नंतर भूतबाधा झाली, त्याला भूताची बाधा झाली. मग आता त्या माकडाचं काय होणार. आहे की नाही. म्हणजे माकडं आहे पण ते नुसतं टनाटन उड्याच मारणार. आधीच उड्या मारत होतं, आता नुसत्याच उड्या मारणार. आहे की नाही. तसंच आपलं आहे. म्हणजे म्हणतात की मग शांती कुठे आहे. आहे की नाही. जीवनभर अशांती आहे. संपूर्ण जीवन अशांतीने पूर्णपणे भरलं. याचा अर्थ आहे अशांती म्हणजे काही, हे फक्त एक शब्द आहे हा की नाही. अशांती म्हणजे फेल्युअर. आहे की नाही. तुमचं जीवन फेल्युअर आहे की नाही. म्हणजे थोड्या प्रमाणात शांती, त्या प्रमाणात तुम्ही सक्सेसफुल आहात. हे सगळं कशासाठी सांगतात की तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता, तुम्ही कृतकृत्य होऊ शकता. ते तुमच्या, आपण पशुपक्ष्यांना, झाडं दगडांना तुम्ही कृतकृत्य म्हणू शकत नाही. ते कृतकृत्य नावाची गोष्टच नाही त्यांच्या बाबतीत. ती गोष्टच नाही आहे. माणसाच्या बाबतीत आहे. माणूस हा परिपूर्ण होऊ शकतो. तो 100% सक्सेसफुल होऊ शकतो की नाही. म्हणजे जसा हा दिवा आहे, काही दिवे जास्ती उजेड देतात, काही दिवे जास्ती उजेड देतात.
आहे की नाही. चंद्र उजेड देतो, सूर्य उजेड देतो. आता चंद्र काही सूर्यासारखं उजेड पडू शकणार नाही आहे की नाही. पण ती पण एक उजेड देते, जेवढी शक्य आहे तेवढी ती उजेड देते ती. पण ती उजेड देते ना, त्यालाही उजेडच म्हणतात ना, त्यालाही प्रकाशच म्हणतात ना की नाही. तो प्रकाश काही प्रत्यक्ष गोष्ट आहे ती, तो खरा प्रकाश आहे. सूर्य जसा संपूर्ण विश्वाला, आसमंताला, पृथ्वीला तो प्रकाशित करतो, तसा पण ती काही ना काही प्रकाश करतो. पण त्याची जात आणि त्याची तर एकच आहे. ह्या प्रकाशाची जात म्हणजे जन्म, याची जात आणि त्याची जात एकच आहे की नाही. त्यात काही फरक नाही आहे की नाही. हाही प्रकाश आहे आणि तोही प्रकाश आहे. तसं आपलं जीवन आपण की सगळ्या जगाला प्रकाशित करू शकणार नाही अवतारांसारखं. आपण जगाला काही ज्ञान देऊ शकणार नाही, जगाला काही वाचवू शकणार नाही, पण आपण आपल्याला वाचवू शकतो. आपल्या जीवनातले उपद्रव, आपल्या जीवनातले त्रास आपण ते काय करू शकतो, कमी करू शकतो. आपण आपलं जीवन म्हणजे तुलनेने म्हणूया आपण शांती प्राप्त करू शकतो, तुलनेने आहे की नाही. म्हणजे श्रीरामकृष्ण म्हणतात काही नाही ते शेवटी तर आपल्याला शांती मिळू शकेल. जसं मी नेहमी त्या गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा शेवटचा श्लोक म्हणतो आहे की नाही, ब्रह्मनिर्वाणम रुच्छती आहे की त्याला एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्त. म्हणजे आपल्या जीवनात तो मोह पूर्णपणे नष्ट होतो. आणि अंतकालेपी स्थित्वा अस्याम म्हणजे जीवनाचा प्रवास केला, व्यवस्थित केला, थोडीफार शांती मिळाली. पण जी प्रशांती आहे, इथं प्रशांती म्हटलं आहे, इथे म्हटलं शांती शांती शांती. गंगेच्या जितकं जवळ जाल प्रशांती, गंगेच्या जसं जवळ जाल तसतसं अधिकाधिक शीतल वाटू लागेल. स्नान केल्यानंतर आणखी शांती. स्नान म्हणजे परिपूर्ण, जसं म्हटलं स्थित्वास्याम अंतकालेपी ब्रह्मनिर्वाणम पृच्छती. ब्रह्मनिर्वाण म्हणजे काय, तुम्ही कॉस्मिक जे आहेत अस्तित्व आहे त्याचे तुम्ही एकत्व व्हाल. म्हणजे ह्या भेदामुळे ज्या होणाऱ्या दुःख आहे, अशांती आहे, कटकट आहे की नाही, ते सगळं संपून जाईल, लयाला जाईल आहे की नाही. आता लोकाला ते लक्षात येऊ की नाही येऊ की नाही. लोकांच्या लक्षात आलं असतं लोक सगळे बदलून गेले असते. सगळ्यांच्या लक्षात येत नाही आहे, पण कमी तुम्हाला तर होईल आहे की नाही. तुमच्यामुळे लोकांना किती फायदा होईल, तुम्हाला तर फायदा होईल आहे. म्हणून ते श्रीरामकृष्ण म्हणतात की त्याच्या जीवनातून सगळे जे काही उपद्रव असतात ते सगळे नाहीसे होतात. जरी इतरांना थोडेफार दिसले तरी ते खरे उपद्रव नसतात. जशी जळालेली सुंभ, नारळाची दोरी, ती दिसायला दोरीसारखी दिसते. लोक म्हणतील की हा असाच आहे, पण ती दोरी म्हणजे जळलेली दोरी असते, त्याच्यात विकार नसतात. त्याचा तुम्हाला त्रास होत नाही आहे. फू केलं की ती दोरीचं ते राख होऊन जाते, की ते राखच असते, पण राखीचा आकार दोरीच्या रूपात असतो, तो शिल्लक असतो. तो शिल्लक असल्या राखेचा आकारसुद्धा नष्ट होऊन जातो. नुसतं फू करा, त्याला ब्रह्मनिर्वाण म्हटलं आहे की नाही. ब्रह्म रुष्टती प्राप्नोती, ते ब्रह्मनिर्वाणाची त्याला प्राप्ती होते. म्हणजे काय, तो वैश्विक कॉस्मिक जे अस्तित्व आहे, आपलं अस्तित्व कॉस्मिक आहे. आपण अनंत आहोत, शांत नाही आहे, आपण मरणारे नाही आहेत. आपल्याला जन्म आणि मरण नाही आहे. आपण जन्म मरण विरहित आत्मा आहोत, ब्रह्म आहोत. ते आज आपल्याला माहीत नाही मोहामुळे, मोहाच्या अस्तित्वामुळे. मोह संपतो असं गीता म्हणते 72वा श्लोक दुसऱ्या अध्यायाचा. तो संपतो आणि तुम्ही ब्रह्माशी, आणि तेच तुमचं खरं खरं कर्तृत्व आहे, तेच तुमचं खरं खरं यश आहे की नाही. तुम्ही किती मिळवता नाही मिळवता प्रश्न अलाहिद आहे की नाही. केव्हा मिळवता हाही प्रश्न अलाहिद आहे. पण ती गोष्ट शक्यतेच्या कोटीतली आहे. हे आपल्याला या सगळ्या गीतेमधनं किंवा वचनात सतत कळतं की नाही. ही गोष्ट शक्यतेच्या कोटीतली आहे. म्हणून ते म्हणतात विश्वास, ही शक्यता आहे. आज आपल्याला शक्यता आहे तेच माहीत नाही, आपण विश्वासच ठेवू शकत नाही. इतके आपण दूर चाललो गेलो आहोत. त्याला श्रद्धा म्हणून कमीत कमी तितक्यापर्यंत घेऊन या तुम्ही त्याला, की ही गोष्ट शक्य आहे. विश्वास, त्यालाच विश्वास किंवा श्रद्धा म्हटलं आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम. तितकी शक्यतेतल्या कोटीतली आहे ही इथे आवर्जून प्रत्येक वेळी सांगत असतात. त्यालाच आपण ध्यान म्हणतो. करता 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 मला करता हे शक्य आहे की नाही. आपल्याला आज ते अशक्य वाटत असेल, इतरांनी ते अशक्य वाटत असेल, पण शास्त्र सांगतं, हे शास्त्र आहे, गीताशास्त्र आहे. तर नाही तसं समजू नका, ती शक्यतेच्या कोटीतली गोष्ट आहे. पुढच्या रविवारी. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपादतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.